चाफेकर बंधू यांचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासात अतुलनीय आहे। केवळ इंग्रज अधिकारी रँडचा वध एवढंच त्यांचं कार्य नाही, त्यांच्या कुटुंबामध्ये प्रगतशील विचार होते, तेही या क्रांतीतीर्थ स्मारकात पाहायला मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आणि क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चाफेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला। या प्रसंगी ते बोलत होते। चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते। कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, प्रशांत बंब, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, अमर साबळे, क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुने, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, PMRDचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, क्रांतीवीर चाफेकर यांचे वंशज प्रशांत चाफेकर, प्रतिभा चाफेकर, स्मिता चाफेकर, चेतन चाफेकर, मानसी चाफेकर, जान्हवी जोशी यांची विशेष उपस्थिती होती। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चाफेकरांच्या वंशजांचा सन्मान यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमात स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत खोमणे नाईक, अमोल खोमणे नाईक, विशाल खोमणे नाईक, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला होती। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चाफेकर वाडा येथे उभारण्यात येत असलेले स्मारक अतिशय सुंदर आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्मारकात चाफेकर बंधू यांच्या जीवनाशी संबंधित एकूण 14 प्रसंग आहेत। चाफेकर बंधूंनी केलेल्या रँडच्या वादाबद्दल सविस्तर माहितीही यावेळी त्यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, क्रांतीवीर चाफेकर स्मारकाचे बांधकाम अतिशय अप्रतिम केले आहे। या वाड्याच्या पुनर्बांधणीमुळे देशभक्तीचा नवा हुंकार पेटला आहे। क्रांतीवीर चाफेकर स्मारकाच्या उद्घाटनाचा हा क्षण देशभरातील जनतेसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरोधात केलेल्या एल्गाराची आठवण आहे। चाफेकर स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश असणारी चित्रफित दाखवण्यात आली। यामध्ये क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल तसेच स्मारकाबद्दल माहिती होती। शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, क्रांतीवीर चाफेकर बंधूंचा इतिहास हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे। त्यांनी दाखवलेली राष्ट्रभक्ती, अपार साहस आणि बलिदान यामुळे देशप्रेमाला नव्या अर्थाने समृद्धी दिली। त्यांच्या स्मृतीस समर्पित हे राष्ट्रीय संग्रहालय केवळ एक स्मारक नाही, तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारे केंद्र आहे। मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड गावातील क्रांतीवीर चाफेकर वाडा येथे क्रांतीवीर चाफेकर स्मारकात भेट देऊन पाहणी केली। क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुने यांनी यावेळी स्मारकाविषयी माहिती दिली। फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर समरसता गुरुकुलम संस्थेसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली। गुरुकुलम संस्थेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयी व गुरुकुलमच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली। तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला। बाजूच्या घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती महिला सती जात असताना चाफेकरांच्याकडून त्यांना थांबवण्यात आलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सती प्रथा योग्य नाही आहे, हा कुठल्याही आपल्या धर्माचा भाग नाही आहे, अशा प्रकारे सांगून एक प्रकारे त्या ठिकाणी जी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं या परिवाराचं एकूण कशा प्रकारचं चरित्र होतं हे आपल्याला पाहायला मिळतं। खरं म्हणजे चाफेकर बंधू जे आहेत हे छत्रपती शिवरायांच्या एकूण चरित्रामुळे भारावलेले होते। छत्रपती शिवराय हे त्यांच्याकरता एक प्रकारचं दैवत होतं। छत्रपती शिवरायांवर त्यांनी पोवाडे रचले आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा ही चाफेकर बंधूंना त्या ठिकाणी सातत्याने मिळत होती आणि म्हणून हा जो आपला अतिशय जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आहे की ज्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुवमेंट म्हणतो, म्हणजे एखाद्या घटनेने संपूर्ण इतिहास बदलू शकतो, तशा प्रकारचा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चाफेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वॉटरशेड मुवमेंट आहे की ज्यातनं इतिहास पूर्णपणे बदलला आणि त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता
अतिशय चांगलं काम केलं